नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मानस नजीक ही आग बुधवारी 6 मे 2026 रोजी लागली असून आगीचा होंडा शोरूम परिसरापर्यंत धडक दिल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र शोरूमला कोणतीही हानी झाली नसून आगीचा फटका शोरूमच्या कोणत्याही भागाला बसलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान आगीने जवळील एका गॅरेजलाही विळखा घातला. या गॅरेजमध्ये उभी असलेली एक जीप आणि 2 दुचाकी वाहने पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच माणगाव नगर पंचायतच्या अग्निशमन विभागाला तात्काळ कळवण्यात आलं. माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात अग्निशमन वाहन आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. ही माहिती मुकादम मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. त्यांनी पुढे सांगितले की या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गॅरेजमधील एक जीप आणि 2 मोटारसायकल जळून खाक झाल्यात. शहर समन्वयक अतुल जाधव तसेच सालेगावातील ग्रामस्थही घटनास्थळी धाव घेत अग्निशमन कार्यात मदत केली. स्वच्छता निरीक्षक प्रमोद मोरे यांनी सांगितले की सुमारे 70% आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं असून पुढील तपास सुरू आहे. रिपोर्ट सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.